नाही, मुख्यतः सांगली जिल्हा हा पुरोगामी विचाराचा जिल्हा आहे आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब, स्वर्गीय ज्येष्ठ नेते वसंतदादा, स्वर्गीय राजाराम बापू असतील, स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेब, स्वर्गीय आर पाटील साहेब, अशा एक काँग्रेस पक्षाचा काँग्रेसही हा जिल्हा म्हणून मानला जातो. आणि नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सुद्धा खूप चांगला कौल हा सांगलीच्या लोकांनी हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हा महाविकास आघाडीला आणि काँग्रेस पक्षाच्या विचाराला दिला. हे स्पष्ट दिसून आलं. आज तालुका पंचायतीचेही निकाल आपण पाहिले तर सभापती होत असताना सत्ताधारी पक्षाचे फक्त एकूण 10 तालुक्यामध्ये 3 तालुक्यामध्ये हे सभापती झालेत. 7 तालुक्यामध्ये महाविकास आघाडीचे हे पंचायत समितीचे सभापती झालेले आहेत. त्याचबरोबर आज जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा विशेष करून काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार साहेब गट आणि याच ठिकाणी राष्ट्रवादी अजितदादा गट आणि जिल्ह्यातील आमचे नेते आदरणीय जयंतराव पाटील साहेब, आमचे खासदार सन्माननीय विशालदादा पाटील आणि अनेक नेतेगण, आदरणीय ज्येष्ठ नेते शिवाजीराव नाईक साहेब, आदरणीय ज्येष्ठ नेते अजितराव घोरपडे साहेब या ठिकाणी असतील, आमचे जिल्हाध्यक्ष विक्रमदादा सावंत, देवराजदादा पाटील, सगळी ज्येष्ठ मंडळी ह्यांनी जी ताकद लावली त्यातनं हे समीकरण जमलं. आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष हे वाळव्या तालुक्यातले झालेत आणि ज्या पलूस कडेगाव मतदारसंघातनं 8 जिल्हा परिषद सदस्य काँग्रेसचे निवडून आले, तिथून पलूस तालुक्यातल्या एका तरुण कार्यकर्त्याला ऋषिकेश लाड ह्यांना उपाध्यक्ष करण्यात आलं. त्याबद्दल मी जिल्ह्यातल्या सर्व महाविकास आघाडीच्या सदस्यांचाही आभारी आणि लोकांच्या आभारी. खरं सांगायचं म्हणलं तर काँग्रेस पक्ष म्हणून या जिल्ह्यामध्ये विशालजी पाटील आणि आम्ही आमच्या काँग्रेसच्या उमेदवारांना उभं केलं, ताकदीने आम्ही लढलो. त्यामध्ये कार्यकर्त्यांचं खूप मोठं यश आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही आणि जयंतराव पाटील साहेबांनी एकमेकांच्या प्रचारात चांगली साथ दिली, कार्यकर्त्यांनी साथ दिली. आणि या निवडणुकीमध्ये थोडंसं भावनिक विषय होता आणि ऋषिकेश लाड माझे भाचे जरी असले तरी ॲक्टिव्ह आहेत, तरुण आहेत, लोकांच्या संपर्कात असतात आणि त्यांना जिल्ह्यातल्या सगळ्या काँग्रेसच्या नेत्यांनी आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी ही उपाध्यक्षपदाची संधी दिली, जिल्ह्याची सेवा करण्याची संधी दिली. मला खात्री आहे जिल्ह्यातले लोकांचे प्रश्न सोडवण्याचं काम आम्ही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने करू आणि खात्री आम्हाला की प्रत्येक तालुक्यातल्या लोकांना विश्वासात घेऊन तिथले प्रश्न सोडवू. निश्चित स्वरूपात आज भारतीताई असती तर हे आनंद मोठा असता आणि एक भाऊ म्हणून मलाही आनंद आहे की आज म्हणजे त्यांच्या मुलाला, माझ्या भाचाला आज सदस्य केल्यानंतर उपाध्यक्ष करण्यामध्ये मला आणि आम्हा सगळ्यांना मोठं यश मिळालं. त्यामध्ये जयंतराव पाटील साहेब, विशालजी पाटील आणि पुन्हा एकदा सगळ्या जिल्हा परिषद सदस्यांचं जे सहकार्य मला मिळालं त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.